सपाचे आमदार अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलेले अधिवेशन संपेपर्यंत त्यांचं निलंबन करण्यात आलंय। आझमींनी औरंगजेब विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद विधिमंडळ कामकाजात उमटले होते। निलंबनाच्या कारवाईवर आझमींनी नाराजी व्यक्त केली आहे। जे इतिहासात आहे तेच मी बोललो असं त्यांनी म्हटलंय। तर या निलंबनाच्या कारवाई विरोधात कोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। अबू आझमींचं सदस्यत्व आणि पेन्शनही रद्द करावी अशी मागणी मंत्री नितेश राणेंनी केली आहे। तर अबू आझमींना पाकिस्तानात पाठवा असं देखील त्यांनी म्हटलंय। अबू आझमींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी त्यांना चांगलंच सुनावलंय। अबू आझमींना उत्तर प्रदेशमध्ये पाठवा, त्यांच्यावर आम्ही उपचार करू असं म्हणत त्यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी का करत नाही असा सवाल योगींनी उपस्थित केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी आदित्य ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले। हिम्मत असेल तर छत्रपतींचा अपमान करणाऱ्यावर कारवाई करा असं आव्हान आदित्य ठाकरेंनी केलंय। अबू आझमी यांच्यानंतर काँग्रेस नेते इम्रान मसूद यांनीही औरंगजेबची प्रशंसा केली आहे। औरंगजेब जुलमी नसून तो भारताचा सम्राट होता असं संतापजनक वक्तव्य मसूद यांनी केलं। तर चित्रपटामुळे इतिहास पुसला जाऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। त्यावर विजय वडेट्टीवारांना विचारलं असता आपण कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। काँग्रेस सोडणार असल्याची अफवा पसरवली जाते। माझी विचारधारा आणि त्यांची विचारधारा वेगळी आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। विधानसभेत गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली। आदित्य ठाकरे प्रश्न विचारत असताना गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना तुम्ही गप्प बसा असं बोलल्यानं वाद थोडा वाढला। त्यानंतर तुम्हाला खातं कळालं की नाही, अभ्यास करून बोला असं आदित्य ठाकरे म्हणाले। मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे। मंत्री म्हणून काम करताना कोल्हापूर, मुंबई, वाशिम असं सातत्यानं 800 किलोमीटरचा प्रवास करणं शक्य नसल्यानं पालकमंत्रीपद सोडल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी क्रीडा मंत्री दत्ता भरणे लवकरच घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। कैलास बोराडे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संवाद साधला। काही दिवसांपूर्वी जालन्याच्या अनवा गावात कैलास बोराडेंना चटके दिल्याची घटना घडली होती। तर या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। वाल्मिक कराडच्या आयफोनमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर झालाय। डेटा रिकव्हर झाल्यानं महत्त्वाची माहिती उघड झाली आहे। राज्यात अनेक ठिकाणी कराडची मालमत्ता असून पुण्यात कराडची 115 कोटीची मालमत्ता असल्याची माहिती मिळाली। तर वाल्मिक कराडकडे महागड्या गाड्या असल्याचंही उघड झालेलं आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 85 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना सापडत नाहीये। कृष्ण आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय। आंधळीची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलं। बीडमधील चिंचोटीमध्ये वाल्मिक कराडच्या पोस्टरला जोडे मारून निषेध करण्यात आला। संतोष देशमुखांच्या हत्येच्या आरोप पत्रातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यामुळे नागरिक संतप्त झाले। जळगावातील वाघूर धरणात 2 वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध। वाघूर धरणात 87% पाणीसाठा उपलब्ध झालाय, त्यामुळे जळगावकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। पुण्यात अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे। शहराच्या विविध भागात पाणी पुरवठ्याची वेळ 1 ते 1.5 तासानं कमी केली आहे। तर अनेक भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। कर्वेनगर, एरंडवणे आणि गोखलेनगर विद्यापीठ परिसर, बिबवेवाडी, शिवाजीनगर परिसरात पाणी कपात झाली आहे। वाशिममध्ये पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं 210 विहीर अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव तयार केला। या नियोजनासाठी 1,36,00,000 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। पाणी टंचाईमुळे महिलांना सर्वाधिक हाल सहन करावे लागतात। मुंबईत सफाईच्या नियोजनाचे 3-13 वाजल्याचं चित्र आहे। गेल्या 5 वर्षापासून भरती रखडल्यानं सफाई कामाचं नियोजन आणि देखरेख करणाऱ्या पर्यवेक्षकांची 96 पदं रिक्त आहेत। त्यामुळे सध्या इतर कर्मचाऱ्यांना जास्तीचं काम करावं लागतंय। MIDCतील अनेक कंपन्यांमधून रसायन मिश्रित पाणी थेट नद्यांमध्ये सोडलं जातं, त्यामुळे नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाली आहे। ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाल्याची कबुली पर्यावरण आणि वातावरणीय मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे। सीईटी परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उमेदवारांचा चेहरा ओळखण्यासाठी आता AIचा वापर करण्यात येणार आहे। याची सुरुवात सीईटी सेलच्या 19 मार्च रोजी होणाऱ्या पहिल्या परीक्षेपासून होणार आहे। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले, त्यामुळे सिस्कॉम संस्थेनं 11वीच्या ऑनलाईन प्रवेशाचं ऑडिट जाहीर करण्याची मागणी केली आहे।
राज्याच्या विजेच्या मागणीचा पुन्हा विक्रम झालेला आहे। राज्यभरात 29,000 मेगावॉटची नोंद करण्यात आली आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून तापमानात वाढ झाल्याने विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। धारावीतील मालमत्तांचं हस्तांतरण महापालिकेकडूनच होणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्व मालमत्तांचं हस्तांतरण पालिकेऐवजी धारावी पुनर्वसन प्रकल्पांकडून करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता। मात्र आता हे परिपत्रक पालिकेने रद्द करून निर्णय मागे घेतलेला आहे। बेकरींना पर्यावरणपूरक इंधनाकडे वळण्यास मदत होणार आहे। याआधी पर्यावरणपूरक इंधन वापरण्यास इच्छुक असलेल्या बेकरी आणि भोजनालयांना मुंबई अग्निशमन दलाकडून एनओसीचं प्रमाणपत्र आवश्यक होतं। बीएमसीनं ही अट आता काढून टाकत एनओसीचे नियम शिथिल केले। मुंबई मनपाकडून कोस्टल रोडजवळ हेलिपॅड बांधण्याचा विचार सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाख कोटींच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी वरळी डेअरी समोरील जागेवर हेलिपॅड बनवण्याचा विचार असल्याचं सांगितलं। बीएमसीने रिकाम्या जमिनीच्या भाडेपट्टा धोरणात सुधारणा केली आहे, ज्यामुळे आता 125 चौरस मीटरपेक्षा लहान भूखंडांना 30 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्टा मालमत्तेत रूपांतरित करण्याची परवानगी देण्यात आली। मुंबईतल्या 610 जागांच्या भाडेपट्टा धोरणातून बीएमसी 2000 कोटी रुपये कमावणार आहे। चंद्रपूर बाल कल्याण समितीला बाल स्नेही पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला। महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला। नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात तब्बल 350 एकरात शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय। पिंपळगावमध्ये 6 मार्च ते 13 मार्च पर्यंत शिवमहापुराण कथा सुरू होणार आहे। दररोज लाखो भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी विश्वास शांतीसाठी 108 कुंडी महायज्ञही केला जाणार आहे। सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू व्हावं या मागणीसाठी आमदार देवेंद्र कोठेंनी सकारात्मक पाठपुरावा केला। देवेंद्र कोठेंनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट घेतली। कोल्हापूरच्या पन्हाळ गडावर 13D 3D थिएटर उभारण्यात आलंय। पन्हाळगडचा रणसंग्राम असं या थिएटरचं नाव आहे। उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण सोहळा होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। 4.5 किलोमीटर ताटबंदीला विद्युत रोषणाई केल्यानं संपूर्ण पन्हाळा उजळून निघाला। साताऱ्यातील सह्याद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 91 इच्छुकांनी अर्ज दाखल केलेत। भाजप आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे कराड तालुकाध्यक्ष निवास थोरात यांच्यासह 91 इच्छुकांनी अर्ज दाखल केले। सर्व विरोधक एकत्रित निवडणूक लढणार असल्याची माहिती भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी दिली। लातूरमध्ये हैदराबाद महामार्गावर लांबजणा पाटी इथं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। संतोष देशमुख यांच्या मारेकरी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदाराला फाशी द्या या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सध्या करण्यात आलेले। यावेळी वाल्मिक कराडच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला। जालना ते परभणी महामार्गावर मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केले। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली। तसंच धनंजय मुंडे यांनी सह आरोपी करण्याची मागणी आंदोलनात करण्यात आली। नागपुरातील चितारोळी परिसरात शिवसेनेनं आंदोलन केले। संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तसंच वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शिवसैनिकांनी फाशी देत आंदोलन केलं। अमरावती शिवसेनेनं आंदोलन केलेले शिवसैनिकांनी वाल्मिक कराडचा पुतळा जाळत आंदोलन केले। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। भंडाऱ्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले। या आंदोलनात शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची जाहीर केलेली रक्कम तातडीने द्या, तसंच डीबीटीची रक्कम खात्यात जमा करा अशी मागणी करण्यात आली। गोंदियात महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस कमिटीनं धरणं आंदोलन केलं। यावेळी गांधी प्रतिमेसमोर महायुती सरकारच्या विरुद्ध धोरणांचा निषेध करण्यात आला। तसंच महायुती सरकारनं अराजकता माजवली असा आरोप यावेळी करण्यात आला। सोलापुरातील बार्शीत मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले आणि आंदोलनात धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारले। तसंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपीचा पाठीराखा धनंजय मुंडे असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। जळगावातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये पोलीस कर्मचारी असलेल्या रुग्णानं डॉक्टरच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन केलं। किडनी स्टोनच्या उपचारादरम्यान डॉक्टरच्या चुकीच्या उपचारांमुळे किडनी रिकामी झाल्याचा आरोप चंद्रशेखर सुरंगेंनी केला। किडनीची भरपाई करावी तसंच किडनी काढण्याचा खर्च द्यावा अशी मागणी रुग्णांनी केली। किडनी फेल केली पाहिजे। अबू आझमीन विरोधात मनसे आक्रमक झाली। अबू आझमीनच्या मतदारसंघात मनसेनं बॅनरबाजी केली। दरम्यान अबू आझमीनवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली। शिवाजीनगर मानखुर्दमध्ये मनसेनं बॅनरबाजी केली आहे।
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या कांदलगावमध्ये वन्य प्राण्यांचा धुमाकूळ सुरू आहे। प्राण्यांच्या वावरामुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेत। गेल्या महिन्याभरापासून तरस या प्राण्याने धुमाकूळ घातला असून इंदापूर वन विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। 32 रानटी हत्तीचा एक कळप गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला। हत्तीचा हा कळप गेल्या 3 वर्षापासून जिल्ह्यातील पिकांचं अतोनात नुकसान करतोय। गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अशाच प्रकारे वैनगंगा नदी पात्र ओलांडून हा कळप चंद्रपूर जिल्ह्यात केला गेला होता। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील जखमी पीसी वाघिणीला उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। पीसी वाघिणीच्या गळ्यात ताराचा फास अडकला होता, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती। 2-7 दिवसाच्या उपचारानंतर या वाघिणीला मुक्त करण्यात आलं। रायगडच्या किहीम समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची अंडी आढळली। या अंड्याचं जतन करण्यासाठी कांदळवन कक्षानं उपाययोजना करण्यास सुरुवात केली। अंड्यांच्या भोवती कुंपण घातलंय, तर 50 दिवसानंतर या अंड्यातून पिल्लं बाहेर येतील। पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं रेल्वेच्या 26 अधिकाऱ्यांना अटक केली। त्यात वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंताचाही समावेश आहे। उत्तर प्रदेशच्या मुचलसराय इथं मुख्य लोको पायलट पदावर पदोन्नतीसाठी मंगळवारी परीक्षा होणार होती। पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमात 3 लाखांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले। 3 लाखांच्या ड्रग्जसह एका महिलेला पोलिसांनी अटक केली। शिक्रापूर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली। दरम्यान महिलेनं ड्रग्ज कुठून आणलं याचा तपास सुरू आहे। लातूर नांदेड महामार्गावर नांदगाव पाटी इथे झालेल्या बस अपघातास कारणीभूत दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला। रस्त्यावर निष्काळजीपणाने मोटरसायकल चालवल्यानं बस उलटून 36 जण गंभीर जखमी झाले होते। या अपघाताला कारणीभूत असलेल्या मोटरसायकल स्वारावर गुन्हा दाखल केला।